आपण पाहत आहात SM मराठी न्यूज. लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज. जिथे अन्याय तिथे आम्ही. ठेवण्यासाठी पूर्णपणे ताकदीने या ठिकाणी प्रयत्न करूया. आज या कृती समितीच्या माध्यमातून मला या ठिकाणी जयसिंग तात्या यांनी आपण सर्वांचं आमंत्रित करून 2 शब्द माझ्या भावना या ठिकाणी आपण ऐकून घेतला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. एक वकील म्हणून, एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून माझ्या परीनं जितकं ताकदीनं या उपवर्गीकरणासाठी माझं योगदान मला जितकं देता येईल तेवढं मी देण्यासाठी या ठिकाणी बांधलेलं आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. सर्वांना जय भीम. आजचा विषय आहे अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरण. आरक्षण हा विषय गेल्या अनेक वर्षापासून आपल्या भारताच्या इतिहासात संवेदनशील विषय म्हणून दाहकता त्याची जाणवायला लागली. त्याच्यामुळे या घटनेची आणि या परिस्थितीची वास्तविकता समजून पहिल्यांदा या उपवर्गीकरणाबद्दल मीटिंग आयोजित केली. त्याच्याबद्दल निमंत्रक आणि अध्यक्ष यांचं हार्दिक मी असल्यामुळं आपल्या वेगवेगळ्या प्रश्नांना पाठपुरावा करण्यासाठी आपल्याला तिथं सोय मिळत नाही. त्याच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी आज घडतायत. महाराष्ट्र शासनानं नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल आता शासनाकडे जमा आहे. त्या अहवालाच्या विरोधामध्ये तक्रारी द्यायला सांगितल्या होत्या. त्या तक्रारींची मुदत सुद्धा संपलेली आहे. तो अहवाल अजून शासनानं जनमानसांच्या करता खुला केलेला नाही. परंतु त्या अहवालानुसार जो या देशातील राज्यघटनेच्या 341 कलमानुसार या देशातल्या शेड्यूल्ड कास्ट जातींचं जो होमोजिनियस एकसंघपणा आहे तो नष्ट करण्याचा घाट जर भाजप आणि त्यांच्या विचारांचे तत्सम विचारांचे जे कोणी लोक असतील त्यांनी या देशामध्ये चालवलेला दिसून येतो. म्हणजे इथं भाजपनी समिती निर्माण केली, कर्नाटकामध्ये काँग्रेसनं तिथं तो वर्गीकरण स्वीकारलेलं आहे. म्हणजे संपूर्ण देशामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हा काय करतोय की शेड्यूल्ड कास्टचं उपवर्गीकरण करून त्यांच्यामध्ये डिवायडेशन करायचं काम सुरू आहे. तो या शेड्यूल्ड कास्टमधील 59 जातींच्या अनुषंगानं घातक असा निर्णय निश्चितपणे भविष्यकाळामध्ये ठरेल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली जो न्यायिक हक्क आहे त्या न्यायिक हक्काच्या अनुषंगाने निश्चितपणे ही कृती समिती आदरणीय जयसिंग कांबळे, प्रमोद कदम साहेब आहेत, ॲडव्होकेट भीमसेन कांबळे आहेत, सूर्यवंशी साहेब आहेत, हातकणंगलेकर साहेब आहेत आणि सगळेच ही कृती समिती निश्चितपणे आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये हाणून पाडण्याचा आम्ही प्रयत्न करू. जय भीम. जय भीम. आज तिळवणी गावामध्ये हातकणंगले तालुक्यातील सर्व आंबेडकरी पक्ष संघटनांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की अबकड वर्गीकरण जे शासनानं लादायचं ठरवलेलं आहे त्या अबकड उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी आमच्या तालुक्यामध्ये आणि शिरोळ तालुक्याच्या वतीनं प्रांत कार्यालयावर 1 दिवसाचं धरणं आंदोलन करण्याबाबत एकमत झालेलं आहे. त्याप्रमाणे या 4 दिवसामध्ये तारीख डिक्लेअर करून या ठिकाणी प्रांत कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात येईल. जय भीम. आज तिळवणी गावामध्ये अनुसूचित जाती अबकड उपवर्गीकरण विरोधी कृती समिती यांच्या वतीने बैठक आयोजित केलेली होती. या बैठकीचा मेन मुद्दा हा होता की जे अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण अबकड करण्याचे ठरवले आहे त्यामध्ये आपली विरोधी भूमिका मांडून त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शासनाच्या प्रत्येक ऑफिसला प्रत्येक लेवलला तक्रारी करण्याचं ठरलेलं असून या समितीमध्ये आज प्रांत कार्यालय या ठिकाणी 1 दिवसीय धरणं आंदोलन करण्याची योजना आहे. या ठिकाणी या समितीची बैठक पार पडलेली आहे. धन्यवाद. आपल्या देशातील सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. तो निर्णय म्हणजे काय आहे की बाबा अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करणं. अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करत असताना तो जो निर्णय आहे तो अखिल केंद्र स्तरावरती अंमलबजावणी न होता तो सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की तो राज्यांना अधिकार दिला की उपवर्गीकरण करणं. त्याच्यामुळं आता महाराष्ट्राच्या धर्तीवरती एक समिती नेमली आहे. त्या समितीच्या अहवालाच्या आधारे ठरणार आहे की महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण लागू होणार आहे की नाही. त्याच्यामुळे आता जी बंदर समिती आहे त्या बंदर समितीने जे काही गोष्टी अभ्यासल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता महाराष्ट्र शासन आता सध्या उपवर्गीकरण लागू करण्याच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे नेमकं उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय की अनुसूचित जातीमध्ये जे काही 59 जाती आहेत त्या 59 जातीमध्ये 13% आरक्षण मिळाले तर 13% उपवर्गीकरण करणं. काही जातींचा समूह ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्यांचा समूह करणं असं अबकड वर्गीकरण करून ते अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करणं हे अभिप्रेत आहे. मग आता हे उपवर्गीकरण करत असताना सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की इम्पेरिकल डाटा गरजेचा आहे.
मग तो इम्पेरिकल डाटा योग्य असेल तर उपवर्गीकरण संविधानिक पद्धतीने लागू करण्यात येईल, परंतु तो इम्पेरिकल डाटा जर चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी अंमलबजावणी केला गेला तर ते उपवर्गीकरण आहे ते असंविधानिक लागू होईल. त्याच्यामुळं आता जे काही सगळ्या अभ्यास समिती असतील किंवा उपवर्गीकरण असेल ते अंमलबजावणी कशा पद्धतीने होईल त्याच्यावरती सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. त्याच्यामुळं ज्या काही उपवर्गीकरणाबद्दल ज्या काही शंका असतील, हरकती असतील त्या आपण सर्वांनी अभ्यास करून आपल्याला मला वाटतं की त्या आपण शासनाला आपण कळवाव्यात आणि इथून पुढं जे काही या संदर्भात ज्या गोष्टी असतील त्या आपण सर्वांनी जाणून घेऊन कशा पद्धतीने ते उपवर्गीकरण लागू करेल याच्यावरती आपण वॉच ठेवणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून इथून पुढे कुठल्याही समाजावरती अन्याय होणार नाही, कुठल्याही आरक्षणावरती जो काही धोरण आहे ते चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी याचा सविस्तर अभ्यास होणं गरजेचं आहे असं मला वाटतं.